मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाचा फॉर्म भरत असताना तुम्ही सुद्धा लास्ट इयरचे मार्क्स टाकले का? म्हणजेच लास्ट इयरचे जेवढे काय पर्सेंटेज येतात तेवढेच पर्सेंटेज टाकले का? अतिशय महत्वाचा आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. शेवटपर्यंत पहा, कारण आज 4 तारीख आहे आणि आज शेवटचे दिनांक आहे. शेवटचे दिनांक असल्यामुळे आताच तुमच्याजवळ चान्स आहे की फॉर्म दुसरा भरून आपलं शॉर्टलिस्ट यादीमध्ये नाव आणण्यासाठी. तर पहा, ही जी काही तुम्हाला नोटीस दिसत आहे मित्रांनो, या नोटीस प्रमाणे तुम्ही जर फॉर्म भरला असेल तुमचा शिपाई या पदाचा, ही नोटीस तुम्हाला समजली असेल, भरला असेल, तर 100% तुमचा हा फॉर्म चूक झालेला आहे. तुम्हाला दुसरा फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर शेवटच्या वर्षाचे मार्क कॅल्क्युलेट करून टाकले असतील, त्याचे पर्सेंटेज काढून टाकले असतील, तर तुमचा फॉर्म हा 100% चुकलेला आहे. तर मग जे काही गुण आहे ते गुण कोणते टाकायचे आहे, तर पहा, ही जी काही नोटीस दिसत आहे त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्या अगोदर पाहूया आपण की फॉर्म भरत असताना ॲक्युरेट गुण कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म मध्ये भरायचे आहे, जेणेकरून आपला फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही सेकंड शॉर्टलिस्ट मध्ये. तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, कारण की अजून एक न्यायालयाची भरती येणार आहे. त्यामध्ये क्लर्कची सुद्धा भरती असेल, पद असतील, आणि शिपाईची सुद्धा पद असतील. त्याच्यामध्ये जोरदार तयारी करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच आपण जे काही डाऊट्स आहेत ते सर्व डाऊट्स क्लिअर करण्यासाठी तुम्ही जर लिपिक या पदाची तयारी करत असाल आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, तर त्या संदर्भामध्ये आपण 9 तारखेला सायंकाळी 7 वाजता वेबिनार ठेवलेला आहे. त्या वेबिनारमध्ये बरेच काही कन्सेप्ट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत की कशा पद्धतीने पोस्ट आपल्याला घ्यायची आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉईन व्हा. आता तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे किंवा मार्गदर्शक सूचना आहे. पहा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. ज्या ज्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर CGPA SGPA और ग्रेड देण्यात आलेले आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी सर्वात प्रथम ते सर्व मार्क्स हे आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. कुठे कन्वर्ट होतात? जर तुमची डिग्रीमध्ये त्या पद्धतीने असेल तर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीला जाऊन तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता, पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि जर 7वीचा मार्क असेल तर तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही ते कन्वर्ट करून आणू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पर्सेंटेज मध्ये तुम्हाला गुण तिथं फिलअप करायचे आहे. ग्रेड वगैरे काही टाकायचं नाही किंवा चुकू द्यायचं नाही, किंवा ग्रेड तुम्हाला मार्क काढता येत नसते तर अंदाजे वगैरे काही मार्क टाकत बसायचे नाही, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. शैक्षणिक वर्षाच्या सत्राच्या एकूण गुण अर्जदारास मिळालेले गुण शैक्षणिक पात्रतेच्या संबंधित रकान्यात नमूद करण्यात यावे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, जेवढे काही तुमचे सेमिस्टर असतील त्या जेवढ्या सत्रामध्ये तुम्हाला गुण मिळालेले ते संपूर्ण सत्रांची बेरीज करून पर्सेंटेज काढून तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी मार्क फिलअप करायचे आहेत. याचा अर्थ असा आहे, एकंदरीत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पूर्ण सेमिस्टरचे ऍग्रीगेट तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे. लास्ट इयरचे पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे नाही. जर तुम्ही लास्ट इयरचे पर्सेंटेज टाकले तर तुमचा फॉर्म चुकला असा गृहीत धरण्यात येते, म्हणजे 100% चुकतेच. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे ऍग्रीगेट काढून संपूर्ण जेवढे सेमिस्टर आहे त्यांचं पूर्ण ऍग्रीगेट काढून तुम्हाला काय करायचं आहे, तिथं मार्क फिलअप करायचे आहे. ही अतिशय महत्वाची सूचना आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लास्ट इयरचे मार्क फिलअप केलेले आहेत, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ महत्वाचा बनवला आहे की लास्ट इयरचे मार्क फिलअप करू नका. जर तुम्ही लास्ट इयरचे मार्क फिलअप केले तर तुमचा फॉर्म हा 100% चुकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही काय करायचे, पूर्ण सेमिस्टर वाईज ग्रेड जेवढे काय सेमिस्टर आहे त्याचे पूर्ण पर्सेंटेज काढून ऍग्रीगेट काढून तुम्हाला मार्क काय करायचे, फिलअप करायचे आहे. अशा पद्धतीने जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोर्ट भरती संदर्भातील मटेरियल्स आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते मटेरियल्स डाउनलोड करा.